आणि कामात असावे लागतात। हे जन्मशताब्दी वर्ष आपण अत्यंत बाळासाहेबांच्या आवडत्या उपक्रमाने साजरा करणार आहोत। माझ्या लाडक्या शिवसैनिकांनो, तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात। रक्ताचं नातं सांगून कोणी वारस होत नाही। 7-12 आपलं नाव लावून कुणाला वारस होता येत नाही। शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही। शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर शिवसेना म्हणजे विचारांचा आणि आमच्या तुमच्या काळजाचा तुकडा आहे, काळजाचा तुकडा। शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष नाही, शिवसेना म्हणजे भगव वादळ आहे, भगव वादळ। जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला, हे आपण पाहिलेलं आहे। खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, खुर्चीसाठी हिंदुत्व तुम्ही सोडलं। अरे बाळासाहेबांच्या हयातीत तर त्यांना त्रास दिला, त्यांना छळलं, पण त्यांच्या जाण्यानंतर देखील जे बाळासाहेबांना नको, बाळासाहेबांचा ज्यांना तिरस्कार होता, बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता, त्यांचा पुरस्कार तुम्ही करता। ही तुमची वारसदारी। आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचं काम केलं, जीवापाड शिवसेनेवर प्रेम केलं, आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही शिव्या देताय। हा कुठला न्याय? शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली? राष्ट्रवादीने। दुसऱ्यांदा कोणी फोडली? काँग्रेसने। त्यांच्यासाठी ओव्या गाताय। आणि ज्यांनी धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवला, शिवसेना पुढे नेण्याचं विचार पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना शिव्या देताय। आपल्या सगळ्यांना माहित आहे बांधवांनो भगिनींनो, आपण 4 वर्षापूर्वी उठाव केला। आपला उठाव सुपरहिट झाला। या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला। माझ्या माता भगिनी भावांनी शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला आणि मागे बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद तो होता। आणि म्हणून आपण जनतेच्या न्यायाला जिंकलो, कारण लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते। आपण उठाव केला तेव्हा ते लोक म्हणाले कुणी सोबत राहणार नाही, कुणी निवडून येणार नाही। पण मी तेव्हा म्हणालो होतो पहिल्या भाषणात, रामदास भाई, एक जरी निवडून आला नाही तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून गावाला शेती करायला निघून जाईल। मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा, सगळ्यांचा। 40 आमदार होते, एकनाथ शिंदेने 60 आमदार निवडून आणले, 60। पाहिलं महाराष्ट्राने। आता आमदार आपले आहेत, खासदार आपल्याकडे आहेत, आता आणखी महाराष्ट्रात आपले 60 नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष